आज आपण वर्षभर टिकणारे अगदी पांढरशुभ्र असे 1 किलो गव्हाच्या अगदी परफेक्ट असे कुरडई कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी 3 पट फुलणारी अगदी छान अशी आपली परफेक्ट कुरडई ही तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर म्हणजे अगदी पांढरशुभ्र दिसते तेवढीच अगदी चवीला देखील आपली कुरडई ही तयार झाली. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कुरडई बनवण्यासाठी इथे वजनाला बरोबर 1 किलो मी गहू घेतले. गव्हाचा कुठलाही प्रकार आपण कुरडईसाठी वापरून घेऊ शकतो. तर इथे मी घरगुती आपला नेहमीचा पोळी बनवायचा गहू घेतला आहे. त्यानंतर लगेच या पद्धतीचा एक डबा घ्या, जेणेकरून आपल्याला याचं झाकण व्यवस्थित पॅक लावता येईल, म्हणून इथे मी डब्याचा वापर करते. तर त्यानंतर काय करायचं, आता हा गहू 3 ते 4 पाण्याने ह्या पद्धतीने हाताने चांगलं चोळून आपण याला धुवून घेणार आहोत. ज्याच्यातली जी काही घाण असेल ती पूर्णपणे निघून जाईल. तर 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ असा गहू हा धुवून घेतला आहे. त्यानंतर लगेच ह्या गव्हामध्ये अगदी भरपूर असं पाणी घालून आता हा गहू कमीत कमी आपण 3 दिवस याला भिजवून घेणार आहोत. तर 3 दिवस आपण हा गहू भिजवून घेणार आहोत. अधूनमधून म्हणजे दिवसातनं 1 ते 2 वेळेस या गव्हातलं पाणी आपण निथळून पुन्हा आणखी व्यवस्थित चांगलं पाणी घालून पुन्हा त्याला भिजत ठेवायचं. त्यामुळे आपल्या गव्हाचा अजिबात वास येणार नाही. शक्य असेल तर दिवसातनं सकाळ संध्याकाळ 2 वेळेस पाणी हे बदलून घ्या. त्यामुळे आपला जो गव्हाचा वास असतो तो अजिबात येत नाही. तर 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला गहू हा फॉर्मेट झाला आहे. अगदी परफेक्ट असा मऊसूत असा तो भिजून तयार झाला आहे. त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीची अगदी पसरट भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये तो गहू काढून घ्या. हा गहू पुन्हा आणखी आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. जो काही गव्हाचा वास असेल तो पूर्णपणे निघून जाईल. आपण आधी देखील रोज 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे, म्हणून गव्हाचा अजिबात वास येत नाही. तर आता काय करायचं, गव्हाला अजिबात हात लावायचा नाही, फक्त पाणी टाकायचं आणि हा गहू धुवून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल, जो आपला चीक वगैरे म्हणजे चीक असतो तो देखील अजिबात वाया जात नाही. म्हणून फक्त अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करायचं पाण्यात आणि ते पाणी त्याच्यातलं निथळून घ्यायचं. यामुळे आपली जी कुरडई असते अगदी पांढरशुभ्र तर तयार होते, पण तिचा वास देखील अजिबात येत नाही. तर 3 ते 4 पाण्याने मी अगदी स्वच्छ असं गहू धुवून घेतलं आहे. त्यानंतर याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं. त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे मी निथळून घेतलं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतरून व्यवस्थित पाण्याचा अंदाज येईल. जर तुम्ही नेहमी करत असाल तर डायरेक्ट देखील आपण पाणी राहू दिलं आणि डायरेक्ट पाणी टाकून घेऊन डायरेक्ट दळून घेतला तरी काही हरकत नाही. आपलं जे मिक्सरचं मधलं भांडं असतं ते भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 ते 1.5 कपभर आपला गहू घालायचा आणि गहू बुडेपर्यंत पाणी घालून मिक्सरला छान असं जाडसर असं वाटून घेणार आहोत. अगदी बारीक असं वाटून घेऊ नका, त्यामुळे आपली कुरडई अगदी काळपट तयार होते. ह्या पद्धतीचा अगदी जाडसर असं म्हणजे फक्त त्याच्यातला जो चीक असेल तो निघून जाईल इथपर्यंतच आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात, अगदी जाडसर राहतात त्यामुळे आपला चीक कमी निघतो आणि अगदी बारीक केला तर आपलं जे काही चीक असतो तो अगदी काळपट तो तयार होतो. म्हणून दळताना व्यवस्थित काळजी घ्या, त्यामुळे आपली कुरडई अगदी परफेक्ट ती तयार होते. तर मी संपूर्ण जे गहू होते त्याचं चीक काढून घेतले गव्हातलं. अशा पद्धतीने आपण मिक्सरवरती 5 ते 10 मिनटाच्या आत आपला चीक हा तयार होतो. तर लगेच काय करायचं, आता आपलं मिक्सरला दळून झाल्यानंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये आपली नेहमीची जी पुरण करण्याची चाळणी असते ती चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये जो आपण मिक्सरला बारीक फिरवलेला गहू असतो अगदी थोडा थोडा घालायचा आणि ह्या पद्धतीने आपण चीक हा आता गाळून घ्यायचा. याच्यामुळे काय होतं, आपला चीक अगदी लवकर तयार होतं, म्हणजे गाळून तयार होतं. डायरेक्टली आपण जर कापडाने याला गाळायला घेतलं तर त्यामुळे काय होतं, थोडासा टाईम लागतो आणि आपल्याला गाळताना देखील त्रास होतो. म्हणून अशा पद्धतीने आता आपण जो काही आपला चीक आहे तो संपूर्ण आपण गाळून घेणार आणि जे काही गव्हाची साल निघालं होतं, आपला कोंडा निघालेला होता, तो पुन्हा आणखी फेकून न देता एका कढईमध्ये पुन्हा आणखी त्याला काढून घ्यायचं आणि उरलेले गहू देखील आपण या पद्धतीने त्याच्यातला चीक काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण आता कढईत चीक पूर्णपणे काढून घेऊया. अगदी पटकन असं काढून वगैरे होतं, अजिबात वेळ वगैरे लागत नाही. तर संपूर्ण चीक मी काढून घेतला आहे. जो कोंडा उरलेला होता आपला, गव्हाचं साल उरलेलं होतं, त्याच्यात पुन्हा आणखी काय करायचं, अगदी भरपूर ते बुडेपर्यंत पाणी घालायचं.
पाण्याचं प्रमाण थोडंफार जास्ती झालं तरी काही घाबरून जाऊ नका. नंतरून बरोबर हे पाणी निघून जातं. म्हणून अगदी मोकळ्या पाण्यात हा चीक व्यवस्थित जो गव्हाचा कोंडा असतो तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि त्याच्यातलं संपूर्ण जो चीक असतो तो आपण या पद्धतीने हाताने प्रेस करत त्याच्यातला काढून घ्यायचा. जेवढं शक्य आहे तेवढं अगदी पॅक असं दाबून याच्यातला चीक हा काढून घ्यायचा. तर मी आता 1 ते 2 पाण्याने न धुता एकच पाण्याने अगदी मोकळ्या पाण्याने धुवून घेते. जास्ती देखील पाण्याने धुवून घेऊ नका. बरेच जण 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतात. फक्त एकाच वेळेस जास्ती पाणी घालून घ्या आणि ते व्यवस्थित काढून घ्या. तर हा उरलेला चीक देखील होता, त्या चिकामध्ये आपण आता काढून त्याला देखील गाळून घेऊया. तर आपण संपूर्ण सर्वात प्रथम पहिले चीक आपण चाळणीने गाळून घेतला आहे. आता आपला चाळणीने चीक हा गाळून झाल्यानंतर पुन्हा हा गाळलेला चीक आपण एका कापडाच्या सहाय्याने पुन्हा गाळून घेणार आहोत. जे का वरचा फेस असतो तो कापडातनं पूर्णपणे निघून जातो. आपण त्याला तांब म्हणतो, तो पूर्णपणे निघतो आणि त्यामुळे आपली जी कुरडई असते अगदी पांढरशुभ्र अगदी छान ती तयार होते. तर मी एक कढई घेतली किंवा एक पातेलं घ्या. त्या पातेल्याला जेवढं अगदी प्लेन पॉलिस्टरचं कापड असतं आपलं ते घ्यायचं. ते व्यवस्थित पॅक बांधून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला वरती अगदी थोडा चीक घालत आपण हा चीक गाळून घ्यायचं. शक्य तर पॉलिस्टरचंच कापड घ्या. पॉलिस्टरचं जे कापड असतं तो ताम असतो तो अगदी चिपकून राहतो आणि तो आतमध्ये आपला गाळल्यानंतर तो आपल्या चिकामध्ये जात नाही. तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण जो चीक आहे तो अगदी थोडं घालत याला गाळून घेते. तर तुम्ही बघू शकाल थोड्या वेळानंतर आपल्याला अगदी सहज त्याचं जाणवतं. जो काही ताम असतो हा आपल्या कुरडईला काळपटपणा आणण्याचं काम करतं. म्हणून अशा पद्धतीने नक्की तुम्ही कुरडई करताना तो गाळून घ्या. त्यामुळे आपली कुरडई अगदी छान ती तयार होईल. तर मी संपूर्ण जो चीक होता तो गाळून घेतला आहे. तो गाळून झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा आणखी हाताने हा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर याला मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी हे घालणार आहोत. थोडंसं मोकळं पाणी घाला. त्यामुळे चिकातला जी काही घाण असते ती वरती व्यवस्थित येते आणि आपल्याला व्यवस्थित चीक देखील निथळता येतो. तर काय करायचं, पाणी हे घातलं आहे. पाणी घातल्यानंतर आता पुन्हा आणखी 1 दिवसभर आपण हा चीक राहू देणार आहोत. तर दिवसातनं जेवढं शक्य आहे तेवढं म्हणजे 1 रात्र 1 दिवस राहू देणार आहोत. तर दिवसातनं 2 वेळेस जर आपल्याला वेळ असेल तर अशा पद्धतीने पाणी हे निथळून घ्यायचं. जेवढं चिकातलं पाणी जास्तीत जास्त वेळेस आपण निथळून घेऊ तेवढी अगदी पांढरशुभ्र अशी आपली कुरडई तयार होते. तर चीक हा बाहेर येईपर्यंत हे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. तर हे पाणी आता फेकून देऊया. पुन्हा आणखी यामध्ये आपण दुसरं पाणी हे घालायचं आणि जे आता आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत ते अगदी गार पाण्याचा वापर करा. त्यामुळे देखील आपली कुरडई अगदी छान पांढरशुभ्र ती तयार होते. तर चीक हा व्यवस्थित मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते. तर पाण्यामध्ये आपला चीक हा मिक्स करून झाला आहे. त्यानंतर पुन्हा आणखी यावरती आपण यामध्ये आणखी जास्तीचं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा आणखी झाकण ठेवून आणखी याला रात्रभर राहू देणार आहोत. म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्रभर आपण त्याला राहू देणार आहोत. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला छान पांढरशुभ्र असा चीक तयार झाला आहे. 3 दिवस आपण गहू हा भिजवून घेतला होता. चौथ्या दिवशी त्याला दळून घेतला म्हणजे मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे. तर तो दिवसभर आपण चीक राहू द्यायचा आणि ती रात्र देखील आपण राहू दिलं. 1 दिवस आणि 1 रात्र आपण चीक हा राहू दिला होता. त्यानंतर जे काही पाणी आहे आणखी चिकातलं ते आपण संपूर्ण काढून घेणार आहोत. तर चिकातलं पुन्हा आणखी मी पाणी हे काढून घेतले. कुरडई बनवण्याच्या दिवशी पूर्णपणे देखील आपल्याला चिकातलं पाणी हे काढून घ्यायची गरज नाही. थोडंसं पाणी हे राहू द्यायचं. पाण्यामध्ये लगेच हा चीक आपण व्यवस्थित मोकळा म्हणजे मिक्स करून घेऊया. अगदी पॅक असा बसलेला राहतो. हाताने काढता येत नसेल तर आपण अर्धा चमच्याच्या सहाय्याने देखील त्याला काढून घेतलं तरी काही हरकत नाही. तर चीक हा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चीक हा मी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला चीक गिळण्यासाठी जे पाण्याचं प्रमाण लागतं त्यासाठी एक कुठलंही तरी व्यवस्थित भांडं घ्या.
त्या भांड्यामध्ये आपण हा चीक काढून घ्यायचं. म्हणजे जेवढं चीक असतं तेवढ्या प्रमाणात आपण पाण्याचा वापर करणार आहोत। हे देखील प्रमाण आपण आपल्या चिकाचा घट्टसर पातळ याच्यानुसार म्हणजे कन्सिस्टन्सीनुसार आपण अवलंबून करून घ्यायचं। जर तुमचं चीक अगदी घट्टसर तुम्हाला घेतलं असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागेल, आणि ह्या पद्धतीचं थोडं पातळ जर तुमचं चीक असेल तर जेवढं चीक असतं तेवढंच आपण पाण्यामध्ये त्याला घेरून घेणार आहोत। तर इथे एक कढईवर चीक आपलं तयार झालं होतं, तर इथे मी बरोबर एक कढईवर पाणी घातलं आहे। पाणीमध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ, म्हणजे 1 किलो गहूसाठी बरोबर इथे मी पोहे खाण्याचं 2 चमचे मीठ हे घातलं आहे। मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर लगेचच चीक हा घालायचं नाही, पाण्याला छान आता उकळी आपण येऊ देणार आहोत। तर उकळी आल्यानंतरच आपण आता हा चीक घेरून घेणार आहोत, तर म्हणजे हटून घेणार आहोत। तर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली। उकळी आल्यानंतर काय करायचं, गॅस हा अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपण आता चीक हा शिजून घेणार आहोत। फुल गॅसवरती अजिबात आपल्याला चीक हा शिजून घ्यायचा नाही। अगदी थोडं थोडं चीक हा घालायचा आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित ढवळत जायचं, त्यामुळे त्याच्या अजिबात गाठी ह्या पडणार नाही। तर मंद गॅसवरती आता हा चीक आपण छान घट्टसर होईपर्यंत याला शिजून घेणार आहोत। 3 ते 4 मिनटात लगेचच आपला चीक हा शिजून तयार होतो, अजिबात वेळ वगैरे लागत नाही। मंद गॅसवरती आपण याला शिजून घेत आहोत, त्यामुळे काय होईल, आपला चीक हा व्यवस्थित शिजून होतो। तर या पद्धतीने एकसारखं हाताने हलवत आपण अशा पद्धतीने छान घट्टसर असा आपण आता हा चीक होईपर्यंत याला मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। तर अगदी घट्ट असा व्हायला सुरुवात होते। जसं घट्ट आपलं चीक व्हायला सुरुवात होईल तसंच आपण अगदी जोराने त्याला व्यवस्थित चाळायचं, त्यामुळे अजिबात आपल्या चिकाच्या ह्या गाठी तयार होत नाही। तर ह्या पद्धतीने आपला अगदी परफेक्ट असा आपला चीक हा शिजून तयार झाला आहे। अजिबात गाठी वगैरे देखील तयार झालेलं नाही आहे आणि अगदी परफेक्ट, अजिबात आपल्याला एक्स्ट्राचं पाणी देखील लागलेलं नाही आहे। जर तुम्हाला थोडं घट्टसर असं वाटायला लागलं असेल किंवा आपण थोडासा हात लावून बघायचं हाताला, जर आपला चीक म्हणजे हे पीठ लागत असेल तर आपला चीक हा कच्चा आहे, पुन्हा आणखी आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला। का, प्रत्येकाचे जे गहू असतं ते पाणी पिण्याचे त्यांचं म्हणजे पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं वेगवेगळे हे असतं, म्हणून थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्ती हे होऊ शकतं। थोडंसं तुम्ही लगेच खाऊन बघा, जर थोडी तरी अळणी आपली म्हणजे चीक असलं तर आपले कुरडयाचे अगदी तार होतात, म्हणून पुन्हा आणखी थोडंसं मीठ देखील आपण मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही। मंद आचेवरती 2 मिनटंवर मी त्याला शिजवून घेतलं आहे। झाकण ठेवून लगेच गॅस हा बंद करायचा आणि लगेचच आता आपण कुरडई बनवायला घेऊया। कुरडई बनवताना कधीही अगदी थोडं थोडं आपण हे पीठ घ्यायचं, त्यामुळे ते गरम राहतं आणि आपले कुरडई बनवताना आपल्याला त्रास हा होत नाही। तर मी अगदी थोडंसं असं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर उरलेलं जे आता आपलं कुरडईचं पीठ आहे त्यावरती आता आपण लगेच हे झाकून द्यायचं। लगेच जे काही चीक घेतलेला तो व्यवस्थित पुन्हा आणखी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस कुरडई टाकतो ती एकसारखी आपल्याला टाकता येते, नाही तर डायरेक्ट आपण भरलं सोऱ्या तर त्यामुळे आपली कुरडईमध्येच ब्रेक होते, म्हणजे तुटतात तारे, आणि त्यामुळे अजिबात आपली कुरडई व्यवस्थित होत नाही। जाड बारीक आपल्याला कसे हवे त्यानुसार आपण साचा हा तयार करून घ्यायचा। तर त्यानंतर लगेचच आपण साच्यामध्ये आता हे पीठ हे भरून घेऊया। तर आता साच्यामध्ये मी आता हे पीठ भरून घेते। तर तुम्ही बघू शकाल आपलं जे पीठ आहे चिकाचं, चीक आपलं जे कुरडईचं अजिबात घट्टसर नाही आहे, थोडंसं सैलसर ठेवायचं, त्यामुळे आपली जी कुरडई असते ती अगदी छान तयार होते। अजिबात जर तुम्हाला म्हणजे घट्ट वाटत असेल तर पुन्हा आणखी पाणी टाकून त्याला व्यवस्थित हटवून घ्या आणि त्यानंतर अगदी छान कुरडई ही तयार करा। कुरडई तयार करण्यासाठी इथे मी एक कापड घेतले, ते कापड कोरडं नव्हे तर ओलं कापडाचा वापर आपल्याला करायचा आहे। ते अगदी ओलं चिंब करून घेतलं आहे, नाहीतर डायरेक्ट प्लॅस्टिकच्या कागदावरती देखील आपण घातल्या तरी काही हरकत नाही। यांना मी नंतरून बाजवरती टाकणार आहे, म्हणून मी पहिले कापडावरती टाकून घेते आणि नंतरून आपण खाटेवरती त्यांना सुकवून घेणार आहोत। तर एकसारखी आपल्याला हवी तशी लहान मोठी, आपल्याला जाड बारीक कशी कुरडई हवी तशी आपण तयार करून घ्यायची। कुरडई टाकताना अजिबात कुठेच तुटत वगैरे नाही, एकसारखी अगदी छान अशी आपली
कुरडई ही तयार होते. अशाच पद्धतीने मी संपूर्ण कुरडई ही तयार करून घेतली. अगदी परफेक्ट अशी पांढरशुभ्र तयार झाली. त्यानंतर लगेचच हळूवार ओला हात करून हिला उचलायची आणि नंतर मी खाटेवरती टाकून घेत आहे. तर खाटेवरती ठेवून 2 दिवस मी कुरडई अगदी कोरडी होईपर्यंत तिला सुकवून घेतली. तर अगदी परफेक्ट अशी पांढरशुभ्र अशी आपली कुरडई ही तयार झाली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी, अगदी अजिबात त्याचे तार वगैरे न होता अगदी छान तयार झाले आहेत. त्यानंतर लगेचच आता आपण यांना तळायला घेऊ. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण कुरडई टाकताच लगेच 3 पट फुलणारी अगदी छान गव्हाची अशी परफेक्ट आपली कुरडई तयार झाली. वर्षभर टिकणारी अगदी पांढरशुभ्र 3 पट फुलणारी अगदी छान अशी आपली कुरडई तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्याच पद्धतीच्या वाळवणाच्या अगदी वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अगदी छान अशी आपली परफेक्ट अजिबात न तुटता आणि अगदी पांढरशुभ्र अशी आपली कुरडई तयार झाली.